समीर, मी घरातून पळून आले. नाही, प्रेम प्रकरणासाठी नाही. माझ्या नव्याला मारून माझ्या हातातली बियर सांडली. का? काय? हो, तो राक्षस होता. रोज मारायचा. आज त्याने हद्द पार केली. त्याने माझ्या लहान मुलीवर हात उचलला. मी सहन नाही करू शकली. स्वयंपाक घरातला सुरा. आणि बस, सगळं संपलं. तिचे डोळे आता रडल्यासारखे दिसत नव्हते, तर दगड झाल्यासारखे वाटत होते. मग तू इथे का आलीस? माझ्याकडे. कारण मला लपायला जागा हवी होती. फक्त काही तासांसाठी. जोपर्यंत माझी ट्रेन येत नाही. आणि तू एकटा दिसलास. मला वाटलं तू मदत करशील. किंवा निदान तुला माझ्या शरीराची गरज असेल तर त्या बदल्यात मला छत देशील. तिच्या या वाक्याने मला स्वतःचीच लाज वाटली. घाशी बस स्टॉपवर माझ्या मनात आलेले विचार किती क्षुद्र होते याची जाणीव झाली. ती एका मोठ्या संकटात होती आणि पोलीस तुला शोधत असतील. मी म्हणालो. हो, म्हणून मी म्हटलं, आज हळू नाही चालणार. मला ही नशा लवकर चढायला हवी आहे, जेणेकरून पुढच्या काही तासात काय होणार आहे याच्या विचाराने मी वेडी होणार नाही. मला विसरायचंय समीर. त्या रक्ताने माखलेला त्याचा चेहरा. माझ्या मुलीचा रडणारा आवाज. मला सगळं विसरायचंय. म्हणून प्लीज, दुसरी बियर आहे का? मी शांतपणे उठलो. दुसरी बाटली काढली. ती तिला दिली नाही, तर स्वतः घेतली. तुझी मुलगी कुठे आहे? मी विचारलं. माझ्या आईकडे सोडली आहे तिला. सुरक्षित आहे ती. आम्ही रात्रभर जागलो. ती बोलत होती. तिचं लग्न, हुंडा, मारहाण आणि आजची ती काळरात्र. मी फक्त ऐकत होतो. बिना पाकिटात चालू केलेल्या वाक्याचा अर्थ आता बदलला होता. तिने आयुष्याचा हा नवीन प्रवास कोणत्याही तयारीशिवाय, पैशाशिवाय आणि समर्थनाशिवाय, विदाऊट पॅकेट बॅकअप सुरू केला होता. आणि आता तिला वेगाने धावणं भाग होतं, कारण भूतकाळ तिच्या मागे होता. पहाचे 4 वाजले. पाऊस थांबला होता. मला जावं लागेल, ती म्हणाली. कुठे जाणार आहेस? माहित नाही. पण इथे राहून तुला अडचणीत नाही आणायचं. तिने ती डायरी उचलली नाही. ती तिथेच टेबलवर राहिली होती. ही डायरी. ती तुझ्यासाठी. त्यात माझी सत्यकथा आहे. जर उद्या पोलिसांनी तुला विचारलं, तर त्यांना सांग की मी तुला फसवलं होतं. सांग की मी एक वेश्या होते आणि पैशासाठी आले होते. स्वतःला वाचव समीर. सत्याचा बळी देऊ नकोस. ती दारात उभी राहिली. आणि हो, ठस, त्या बिना पाकिटाच्या पार्टीसाठी. आयुष्यात पहिल्यांदाच कोणीतरी माझ्या शरीराकडे नाही, तर माझ्या दुःखाकडे बघून सोबत दिली. ती अंधारात निघून गेली. मी खिडकीतून बघत राहिलो. ती रस्त्यावरून वेगाने चालत होती. ती म्हणाली होती तसं, आज ती हळू चालणार नव्हती. तिला पळायचं होतं, खूप लांब. दुसऱ्या दिवशी वर्तमानपत्रात बातमी आली. प्रसिद्ध उद्योगपतीची पत्नी बेपत्ता. घरात रक्ताचे डाग आढळले, पण बातमीच्या खाली एक ओळ होती. प्राथमिक तपासात पती जिवंत असून केवळ जखमी झाला आहे. ती वाचून मला धक्काच बसला. ती म्हणाली होती तिने त्याला मारलं. पण तो जिवंत होता. जर तो जिवंत आहे, तर तो तिला नक्की शोधून काढणार. माझी नजर टेबलवरच्या डायरीवर गेली. मी ती उघडली. पहिल्याच पानावर लिहिलं होतं, सत्यकथा कधीच पूर्ण नसते. ती जगणाऱ्याने अपूर्ण सोडलेली असते. वाचणाऱ्याने पूर्ण करण्यासाठी. मला समजलं. ती पळाली नव्हती. ती त्याला मारण्याचा प्रयत्न करून पळाली होती. आणि आता तिला माहीत होतं की तो तिची शिकार करेल. म्हणून ती म्हणाली होती, आज हळू नाही चालणार, कारण मृत्यू तिच्या पाठलागावर होता.
मी आजही त्या बस स्टॉपवर जातो. पुन्हा कधीतरी पाऊस पडतो. पुन्हा कधीतरी एकटी मुलगी दिसते. पण मी पुन्हा कधीच कोणाला विचारत नाही, एकदा देशील का, कारण काही प्रश्नांची उत्तरं आपल्याला आयुष्यभर झोपू देत नाहीत. त्या रात्री आम्ही बिअरच्या सोबत पाकीट, चकणा खाल्ला नाही, पण त्या रात्रीने मला एक असम पाकीट, धडा दिलं, जे मी आयुष्यभर विसरू शकणार